नमस्कार, मी यामिनी मामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. आज आपण एपिलेप्सी बाबत जनजागृती या विषयावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर यतीन सागवेकर. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार प्रेक्षकांनो, डॉक्टर यतीन सागवेकर हे प्रसिद्ध सर गंगाराम हॉस्पिटल नवी दिल्ली येथून DNB न्यूरोलॉजी आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथून DNB इंटरनल मेडिसिन, ते डॉक्टर VM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर येथून MBBS शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांचं विशेष प्रावीण्य हे स्ट्रोक, एपिलेप्सी आणि न्यूरोइम्युनॉलॉजी मध्ये आहे. तसंच त्यांना बेस्ट न्यूरोलॉजी रेसिडेंट पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय. यतीन सरांचे लेख अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये देखील प्रसिद्ध झाले असून आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संबोधित देखील त्यांनी केलेलं आहे. ते अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक आणि व्यावसायिक वैद्यकीय संस्थांचे सदस्य आहेत. तर आज आपण सरांकडून एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय आहे, यावर कोणते उपाय किंवा कोणत्या उपचार पद्धती आहेत यावर सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात. विषयाला सुरुवात करूयात आणि विषयाच्या सुरुवातीलाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अनेकांना माहित नाहीये अद्याप की एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय आहे. तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराल? एपिलेप्सी म्हणजे हा फिट्स, अकडी किंवा जे आपण म्हणतो झटके येणं त्याचा आजार असतो, किंवा काही वेळेला आपण हिंदीत त्याला मिरगी असं म्हणतो. तर जेव्हा एखादा झटका येतो तेव्हा आपण त्याला एपिलेप्सीचा आजार असं म्हणत नाही. एखादा झटका बऱ्याचशा कारणांमुळे होऊ शकतो जे रिव्हर्सिबल आहे, जे आपण करेक्ट केले तर ते पुन्हा फिट्स येण्याचे चान्सेस कमी असतात. पण जेव्हा 2हून जास्त असे अकडीचे प्रकार घडतात आणि ते पण 24 तासाच्या अंतरानंतर जेव्हा 2हून जास्त असे अकडीचे प्रकार घडतात तर त्याला आपण एपिलेप्सी किंवा अपस्मार अशा या आजाराला असं म्हणतो. बरं. एपिलेप्सी हे ह्या आजारासाठी आपण जर बघितलं तर फिट्स हे आपण एक जनरल टर्म्समध्ये म्हटलं तर अकडी किंवा झटके किंवा मिरगी असे बऱ्याच नावांनी आपण माहीत असतात. त्याचे बरेचसे प्रकार असतात आणि आपण त्याच्यावरही बोलूच. सर, तर त्याच्यात कशा असतात, 2 प्रकारचे लक्षात ठेवायचे असतात. एक असतं मोठी अकडी किंवा मोठा फिट ज्याच्यात पूर्णपणे शुद्ध हरपते पेशंटची, आणि एक असतात कधी छोटे फिट्स किंवा ज्याला आपण फोकल सीझर्स किंवा पार्शन म्हणजे अर्धवट होणारे फिट्स असं म्हणतो. बरं. अपस्माराचे म्हणजेच एपिलेप्सीचे आणखीन काही प्रकार आहेत का किंवा मुख्य प्रकार कोणते आहेत? तर प्रकार असेच, म्हणजे मुख्य प्रकार म्हणजे जर ब्रेनमधल्या आपण जर एक लक्षात ठेवलं तर एक ब्रेनच्या सरफेसवर कंटिन्युअस एक इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी सगळ्यांची चालू असते. एक साध्या शब्दात म्हणायला झालं तर जर का त्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये एक शॉर्ट सर्किटसाठी सारखं झालं किंवा विद्युत गती अचानकपणे उत्तेजित झाली तर त्यावेळेला असा फिट्सचा प्रकार हा घडतो. जर तो ब्रेनच्या कुठल्या एका छोट्या एरियामधूनच होतो आणि तेवढ्याच एरियामध्ये जर तो सीमित राहिला तर तो फोकल फिट्स म्हणजे छोटे अर्धवट फिट्स येऊ शकतो, ज्याच्यात पेशंटची शुद्ध पूर्णपणे हरपत नाही. पण जर का तो पूर्ण मेंदूमध्ये पसरला किंवा दोन्ही साईडच्या मेंदूमध्ये पसरला तर जनरलाइज्ड फिट म्हणजे मोठी फिट येऊ शकते, ज्याच्यात पूर्णपणे शुद्ध हरपू शकते. हे 2 मेन प्रकार असतात फिट्सचे. जनरलाइज फिट्स म्हणजे पूर्णपणे बेशुद्ध होऊ शकतो पेशंट. त्यावेळेला त्याच्या अगोदर पेशंटला काही वेळेला चक्कर येते असं म्हणतात, म्हणजे ते बुबुळ येणं किंवा अंधारी येणं असं नाही. त्यावेळेला त्यांना पूर्णपणे शुद्ध जाते, त्यांचे बुबुळ वर जाऊ शकतात, डोळे पांढरे होऊ शकतात, तोंडातून पांढरा फेस येऊ शकतो, जीभ चावली जाऊ शकते, हात अचानक टाईट होऊ शकतात किंवा हातापायाचे झटके मुवमेंट्स कंटिन्युअस चालू शकतात. त्यावेळेला नकळत कपड्यात लघवी किंवा संडासही होऊ शकते. तर हा प्रकार असतो, ह्याला आम्ही जनरलाइज्ड सीझर किंवा जनरलाइज्ड फिट असं म्हणतो. पण सर, तुम्ही जसं म्हणालात की अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी म्हणजे आपल्याला सुरुवातीला फीट वगैरे येते, तर कसं कळायचं की आता एपिलेप्सी झालेला आहे? याची काही लक्षणं दिसून येतात का? तर लक्षणं म्हणजे हा जो मी म्हटला तो हा मोठ्या फिटचं लक्षण आहे की अशा प्रकारचं एक जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटाचा हा प्रकार असतो. 1.5 ते 2 मिनिटं हे मुवमेंट झाल्यानंतरही पेशंट जवळजवळ 5 मिनिटापर्यंत बेशुद्ध राहू शकतो आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 ते 15 मिनिटं कन्फ्यूज राहू शकतो, जेव्हा पेशंटला हा प्रकार काय घडलेला आहे आठवतही नाही. हे झालं जनरलाइज फिट्सचे लक्षणं. छोटे फिट्स
कधी कधी नुसतंच एका साईडचा हात किंवा नुसतंच एका साईडच्या पायामध्ये काही मुवमेंट्स होणं, फडफड होणं, झटके येणं किंवा नुसतं चेहऱ्यावर फडफड होणं, हे असे छोटे फिट्सचे लक्षणं असू शकतात. एक तिसरं कॉमन टाईपचा फिट असते ज्याला आम्ही म्हणतो ॲब्सन्स सीझर, म्हणजे ज्याच्यात पेशंट अचानकपणे ब्लँक होतात. म्हणजे बिहेवियरल अरेस्ट, म्हणजे जे काही काम करत असतील, म्हणजे समजा शाळेत असतील किंवा काही काम करत असतील तर अचानक ब्लँक होणं, एकाच जागेवर शून्यात बघणं किंवा नुसते डोळ्यांचे झापड वरखाली होणं आणि शून्यात ब्लँक होऊन तेवढे काही सेकंड्सचा त्यांना काही अंदाज लागत नाही. ते नंतर शुद्धीत असतात, लगेच तो इव्हेंट संपल्यावर ते कामावर लागतात, पण त्यांना तो पिरियड आठवत नाही. तर हा लहान मुलांमध्ये खूप कॉमनली आपण बघतो असा ॲब्सन्स सीझर, हे पण एक लक्षण आहे. म्हणजे ह्याच्यात मी एक सांगेन की एक पेशंटचा आमचा एक्सपिरियन्स होतं की अचानक एक हुशार मुलगी पण अभ्यासात अचानकपणे कमजोर व्हायला लागली. तर कारण कळत नव्हतं, ती फक्त हेच म्हणायची की मला शाळेतलं आठवत नाही, काय शिकवलं हे आठवत नाही. पण जेव्हा त्यांच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये डान्स करता करता जेव्हा ती अचानकपणे अडकली आणि एकाच जागेवर शून्यात बघत होती, तर तो व्हिडिओमध्ये तो कॅप्चर झालेला इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटवरनं आम्ही डायग्नोज केलं की त्यांना अशा प्रकारची फिट आहे. तर अशी ही काही छोटे फिट्सची लक्षणं असू शकतात. पण सर, एपिलेप्सी होण्यामागची कारणं कोणती आहेत नेमकी? एपिलेप्सी होण्यामागची कारणं बरीच आहेत. तर त्याच्यात आपण जर एक सर्वात कॉमन कारण जे ॲडल्ट्समध्ये असतं ते आहे की ब्रेनला जर का रक्तपुरवठा कमी होतो, तर आपण जे म्हणतो ब्रेन स्ट्रोक, तर त्यावेळेला जर ब्रेनच्या कुठल्या एरियामध्ये रक्तपुरवठा कमी झाला किंवा रक्तस्त्राव झाला तर त्यामुळे फिट्स येऊ शकतात. किंवा स्ट्रोक झाल्यानंतर ब्रेनच्या त्या एरियामध्ये जेव्हा जखम तयार होते तर त्याला स्कार तयार होतो आणि त्या स्कारवरनं फिट्स येऊ शकते, ज्याला आम्ही स्कार एपिलेप्सी असं म्हणतो. दुसरं कॉमन कारण आहे इन्फेक्शन्स, ब्रेनमध्ये होणारे इन्फेक्शन्स, ब्रेन ज्वर जे आपण म्हणतो, मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस, हे बऱ्याच व्हायरस, फंगस, इंडियामध्ये सर्वात कॉमन ट्युबरक्युलोसिसमुळे असं होऊ शकतं किंवा बाकी अजून बऱ्याचशा जंतूंमुळे ब्रेनमध्ये असे ज्वर आपण म्हणतो, मेनिंजायटिसचे इन्फेक्शन झाल्यामुळे हे होऊ शकतं. काही जंतू असतात, पॅरासाइट्स असतात, ते ब्रेनमध्ये, जसं न्यूरोसिस्टिसर्कोसिस आपण म्हणतो, तो ब्रेनमध्ये जाऊन बसतो आणि तिकडे गाठ निर्माण करतो इन्फेक्शनची आणि त्याच्याने फिट्स येऊ शकतात. तिसरं कॉमन कारण असतं की जर का काही मार लागला डोक्याला, ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा डोक्यावर काही इंजरी झालेली आहे, हेड इंजरी झालेली आहे, त्यावेळेला फिट्स येऊ शकतात. काही वेळेला काही औषधांमुळे, काही अँटीबायोटिक्स असे असतात की प्रत्येक अँटीबायोटिक फिट करतं असं नाही, पण काही अँटीबायोटिक्समध्ये फिट्स येण्याची रिस्क वाढू शकते. तर एस्पेशली एपिलेप्सीच्या पेशंट्समध्ये आम्ही असे अँटीबायोटिक्स देणं टाळतो. अजून पुढचं कारण असतं की कधी कधी काही घटक आपल्या बॉडीतले अचानकपणे वर खाली झाले, जसं सोडियम आहे, कॅल्शियम आहे, अमोनिया आहे, असे बरेचसे घटक जर का अचानकपणे आपल्या बॉडीतले वर खाली झाले तरीही फिट्स येऊ शकतात. कधी कधी ब्रेनमध्येच काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे, ब्रेनमध्ये सूज आहे, गाठ आहे, ट्यूमर आहे, तर त्या सरफेसवरनं इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट्स येऊन फिट्स येऊ शकतात. ब्रेनच्या घडांमध्ये कधी कधी प्रॉब्लेम असतो, जसे हे आम्ही लहान मुलांमध्ये फिट्स बघतो की जेव्हा मेंदूचं निर्माण होत असतं तेव्हा आईच्या पोटात काही असताना तेव्हा मेंदूचं निर्माण नॉर्मल नाही झालं किंवा जन्म झाल्यावर जर का बाळाला लगेच ऑक्सिजन किंवा साखरेची कमी झाली तर ब्रेनमध्ये काही स्ट्रक्चरल असे घडण ॲबनॉर्मल होते आणि त्यामुळे त्यांना असे फिट्स येऊ शकतात. आणि आजकाल आपण नवीन संशोधनात असे बघतो की ऑटो इम्यून कारणं पण खूप आहेत, ज्याच्यात म्हणजे आपली इम्युनिटी असते, जे अँटीबॉडीज बनवतो. सपोज कुठलं इन्फेक्शन आपल्याला झालं तर त्या जंतूला मारण्यासाठी अँटीबॉडीज बनवले जातात, पण जर का ते ॲबनॉर्मलरित्या बनले तर ते आपल्याच मेंदूला जंतू समजून अटॅक करायला लागतात. त्याला आम्ही ऑटो इम्यून एन्सेफलायटिस किंवा ऑटो इम्यून एपिलेप्सी असं म्हणतो. अशी बरीचशी कारणं आहेत. सर, खरं तर एपिलेप्सी बाबत ना समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे आज तुम्ही जनजागृती करण्यासाठी इथे आलेला आहात. एपिलेप्सी बाबत योग्य माहिती तुम्ही आता आम्हाला देताय. पण सर, आपल्या समाजामध्ये ना अनेक मिथ्य झालेली आहेत एपिलेप्सीला बघून, त्यामुळे रुग्णांना अनेकदा भेदभावाचा देखील सामना करावा लागतोय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, हा खूपच चांगला प्रश्न आहे, कारण हे आपण खूप कॉमनली बघतो की एपिलेप्सीच्या पेशंट बरोबर भेदभाव होतो किंवा ह्याच्याबद्दल जो स्टिग्मा आहे, जी काळिमा आहे की हा आजार खूप खराब आजार आहे किंवा काही वेळेला असं म्हटलं जातं की हे काही श्राप आहे किंवा हे काही अंगात आलेला प्रकार आहे किंवा कोणीतरी काहीतरी करणी केलेली आहे, काही काळा जादू केलेला आहे किंवा बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की हे पेशंट स्वतः मुद्दाम करतात किंवा नुसतं अटेन्शन वेधण्यासाठी
हा प्रकार होत आहे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध झालं म्हणून हा प्रकार करतायत. तर ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला ही जागरूकता पसरवणं खूप गरजेचं आहे की हे बऱ्याचशे गैरसमज जे आहेत ते दूर व्हायला पाहिजेत. हा एक प्रॉपर मेडिकल आजार आहे, ह्याला प्रॉपर मेडिकल कारणं आहेत आणि ह्याला प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंटही बरोबर आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एपिलेप्सी संसर्गजन्य आहे का? अगदी थोडक्यात सांगा. नाही, बिलकुल नाही. एपिलेप्सी हे संसर्गजन्य नाही. एपिलेप्सीमध्ये होणारी काही कारणं जे ज्याच्यात मी म्हटलं स्पेसिफिकली जर इन्फेक्शन्स रिलेटेड काही असतात जे ब्रेनमध्ये जे संसर्गजन्य इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामुळे जर ब्रेनमध्ये फिट्स आलेले असतील तर तो कारण सोडला तर एपिलेप्सी हे संसर्गजन्य नाही. आणि एपिलेप्सी जसं संसर्गजन्य नाहीये त्याचप्रमाणे ते वंशप्राप्त होतो का आणि लिंग किंवा वय असा पक्षपाती होतो का? एपिलेप्सी हा लिंग किंवा वय पक्षपाती नाही. म्हणजे हा प्रत्येक वयोगटात आपण बघू शकतो. म्हणजे अगदी जन्माला आलेल्या बाळापासून शिशु वयोगटापासून अगदी वयोवृद्ध लोकांमध्ये एपिलेप्सी होऊ शकते. प्रत्येक वयोगटाप्रमाणे कारणं त्याची बदलतात, पण हे कुठल्याही वयात होऊ शकते. हे स्त्री पुरुष कोणालाही होऊ शकतं आणि हे कधीही होऊ शकणारा असा हा आजार आहे आणि हा वंशप्राप्त असतो पण फार कमी प्रमाणात असतो. आता जसं आपण म्हटलं की जो हा स्टिग्मा आहे तर बऱ्याचदा ह्या बाबतीत भेदभाव केला जातं की या पेशंटला जर का एपिलेप्सी आहे म्हणजे हे पुढच्या जनरेशनमध्ये जाणारच आहे म्हणून त्यांना डिस्करेज केलं जातं लग्न करण्यासाठी, मुलं बाळं करण्यासाठी. ते स्वतः अँक्शियस असतात आयुष्यभर की मला होता तर माझ्या मुलाबाळांना हा आजार होणार आहे का त्यांच्या आयुष्यात. तर हा जो प्रमाण आहे वंशप्राप्त एपिलेप्सीचा फार कमी आहे आणि तो पण कुठल्या कारणांमध्ये असतो. जसं मी म्हटलं की मगाशी जसे आपण डिस्कस केले ही सगळी कारणं आहेत, पण बऱ्याचदा जवळजवळ 30 ते 40% एपिलेप्सी पेशंट्समध्ये आपल्याला कारण सापडतच नाही. त्यांना आम्ही म्हणतो इडिओपॅथिक एपिलेप्सी किंवा इडिओपॅथिक जनरलाइज्ड एपिलेप्सी. त्या पेशंट्समध्ये पण 25 ते 30% वेळा फक्त तो जेनेटिक असू शकतो. म्हणून आपण उगाचच अशा पेशंट्सशी भेदभाव करू नये. त्यांच्या हातात काही नसतं, त्यांनी काय मुद्दाम केलेलं नसतं म्हणून त्यांना ब्लेम पण करू नये. सर, महत्त्वाचा प्रश्न अगदीच की अनेकांना पडला असेल आता आपला हा एपिसोड बघताना की अपस्मारमधून बरं होता येतं का? यावर काही उपचार करता येतं का? हो, अपस्मारमधून पूर्णपणे बरं होता येतं. या आजाराला आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे आणि सहजपणे मॅनेज करू शकतो. ह्यासाठी पहिले तर आपलं कारणं शोधणं इम्पॉर्टंट असतं. जर कारण सापडलं तर आपण त्या कारणाला ट्रीट करतो आणि त्याप्रमाणे आपण फिट्स येण्याचे रिस्क कमी करतो. आणि तसं कारण जरी सापडलं तरीही आपण आजकाल आता जर ट्रीटमेंट ऑप्शन्सचे जर आपण बोललो तर खूप चांगले, खूप नवीन असे आणि कमीत कमी साईड इफेक्ट्स असलेली औषधं आता उपलब्ध आहेत जे प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक टाईपच्या फिटसाठी, प्रत्येक पेशंटच्या लाईफस्टाईलला सूट होण्यासाठी असे खूप चांगले ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. एवढंच नाही तर ज्यांना औषधांवर कंट्रोल होत नसेल त्यांना आपण सर्जरीने पण ट्रीट करू शकतो. ज्या वेळेला आपल्याला ब्रेनच्या कुठल्या एकाच जागेवरनं फोकसवरनं जर फिट्स निर्माण होते हे आपल्याला कळलं आपल्या तपासांमधून तर त्या एरियामध्ये आपण सर्जरी करू शकतो. सर्जरीचेही बरेचसे प्रकार आता आलेले आहेत. म्हणून एपिलेप्सी हा आजार आपण पूर्णपणे बरा करण्याचा प्रयत्नही करू शकतो आणि बऱ्याचदा तो पूर्णपणे बरा होतोही. सर, मगाशी तुम्ही एपिलेप्सीची काही लक्षणं सांगितले ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की शून्यात त्याच्या रुग्णाला झालेला आहे तो असं शून्यात बघत बसतो किंवा त्यांना फीट येते आणि ही सगळी लक्षणं दिसली की अनेकांना असं वाटतं की हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांना हे कळत नाही की हे एपिलेप्सीची रुग्ण आहेत. त्यामुळे एपिलेप्सी झालेली रुग्ण हे मानसिक रुग्ण असतात का? नाही, बिलकुल नाही. तेच आपल्याला आजच्या या प्रोग्राममधून मी इनफॅक्ट म्हणेन थँक्यू झी 24 की आज आपण असे प्रोग्राम आपण करतोय की ज्याच्याने आपण जनजागृती करतोय ह्या आजाराबद्दल की हा मानसिक आजार नाही, हा पेशंटच्या कंट्रोलमध्येही असलेला आजार नाही. पण हा आजार आपण औषधांनी आणि काही लाईफस्टाईल चेंजेस करून आपण कंट्रोल करू शकतो. पण हा मानसिक आजार नाही. हा अचानकपणे जसं मी म्हटलं तसं विद्युत गती अचानक वाढते किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट्स होतात ब्रेनमध्ये त्यामुळे होणारा आजार असतो. पण असे रुग्ण नोकरी किंवा लग्न करू शकतात का मग? अगदी सगळं सहजपणे करू शकतात. नोकरी सुद्धा करू शकतात, सगळ्या प्रकारची नोकरी करू शकतात. फक्त आम्ही असं म्हणतो की जिकडे हेवी मशिनरी यूज होते तिथे आम्ही सांगतो की अशा पेशंट्सनी काम करू नये आणि ते पण सुरुवातीला जर का एपिलेप्सी चांगली कंट्रोलमध्ये आलेली असेल तर आपण विथ प्रॉपर प्रिकॉशन्स तिकडेही काम करू शकतो. बऱ्याचदा कामाच्या जागीही असा भेदभाव केला जातो की जर का कामाच्या जागेवर जर कोणाला फिट आली
तर मग त्यांना नोकरीवर न काढणं किंवा त्यांना पुढे हेवी काम न देणं हे पण चुकीचं आहे. प्रत्येक काम करू शकतो. फक्त आम्ही म्हणतो की नाईट शिफ्ट्स अवॉइड केलेले बेटर असतात, कारण अपूर्ण झोप हे खूप इम्पॉर्टंट ट्रिगर असतं फिट्स येण्यासाठी. आणि फिट्सच्या पेशंटमध्ये तर झोप पूर्ण व्हायला पाहिजे, 6 ते 8 तास रेग्युलर चांगली झोप व्हायला पाहिजे. पण तर नाईट शिफ्ट्स आपण अवॉइड केले, हेवी मशिनरीची कामं आपण जर अवॉइड केली तर सगळी कामं पेशंट्स करू शकतात. आणि ह्या बाबतीत मी हेही सांगेन की पेशंट्स जे लहान मुलं असतात किंवा जे वर्किंग क्लासमधले लोक असतात त्यांच्या पालकांनीही हे लक्षात ठेवावं की हे काम करू शकतात आणि यांना कामं करू द्यावी. कारण बऱ्याचदा आम्ही बघतो की काही पेरेंट्स येतात की जर त्यांना एपिलेप्सीचा आजार असेल त्यांच्या मुलांमध्ये तर मग त्यांना कामं करू देत नाहीत किंवा त्यांना अगदी घरच्या जवळच्या जिथे काहीतरी काम करावं किंवा एकदम साधं काम देणं, भीतीने की अँझायटीने त्यांना ते उच्च शिक्षणासाठी पाठवत नाहीत किंवा अजून काही मोठ्या कामासाठी पाठवत नाहीत. तर असं करू नये. आपण या आजारांना औषधांनी कंट्रोल करू शकतो आणि सगळी कामं करू शकतात. नक्कीच सर, मगाशी जसं म्हणाल की एपिलेप्सी बाबत अनेक गैरसमज समाजामध्ये आपल्या आहेत. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हा जी लक्षणं दिसतात ती लक्षणं त्या रुग्णामध्ये दिसली का मग त्याला अंधश्रद्धेचा देखील एक साईडने पाहिलं जातं की त्याला काळी जादू झालेली आहे किंवा एका दृष्ट आत्म्याने वगैरे त्याला झोपाटलेलं वगैरे आहेत. अशा देखील अनेक गैरसमजुती देखील समाजामध्ये पसरलेल्या आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे आणि असे रुग्ण हे समाजासाठी अपात्र असतात का? बिलकुल नाही. हे समाजासाठी अपात्र नसतात आणि हे सगळे गैरसमज आहेत. हे म्हणूनच आपण म्हणजे हे जनरली आपण जे इंटिरियर्समध्ये बघतो, गावोगावांमध्ये ना बऱ्याचदा हा आजार आहे हेच माहीत नसतं. तर ही काहीतरी करणीच आहे किंवा अंगात आलेला प्रकार आहे, देवीचा प्रकार आहे, असाच काहीसा समज असतो सगळीकडे. तर आपलं हेच काम आहे की आपण या मीडिया थ्रू किंवा आमच्याही मेडिकल फ्रेटर्निटीचं हे काम आहे की आम्ही कॅम्प्स रचवतो अशासाठी की गावोगावी जाऊन आम्ही हे समजवतो लोकांना की हा ॲक्च्युली आजार आहे आणि हा ठीक होणारा आजार आहे. यांना आपण सहजपणे फक्त गोळ्या देऊन पण नियमितपणे गोळ्या घेतल्या तर हा आजार आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकतो, असा आजार आहे. आणि मगाशी तुम्ही एक लग्नाबद्दल बोललो, त्याच्याबद्दल बोलायचं राहिलं की हे पण एक गैरसमज आहे की लग्न करताना ही हिस्ट्री लपवली जाते की पेशंटला एपिलेप्सीचा आजार आहे. आणि एस्पेशली जर का फिमेल पेशंट असेल तर त्यांच्या लग्नाच्या वेळेला किंवा लग्नानंतर ही जी हिस्ट्री आहे ही लपवली जाते. तर त्यात काय होतं की बऱ्याचदा मग पेशंट लपून औषधं घेतात किंवा औषधं सोडतात, औषधं चुकतात आणि त्यावेळेला जर का फिट आलेली असेल तर ते जास्त प्रॉब्लेम होतं त्यांच्यानंतर मॅरिड लाईफसाठी. सो आम्ही आमच्या प्रत्येक पेशंटला, जे पण या मॅरेजच्या एज ग्रुपमध्ये येणारे फिमेल पेशंट्स आहेत, त्यांना आम्ही हेच समजवतो की हा आजार सहजपणे आपण मॅनेज करू शकतो. जेव्हा पण लग्नाचे गोष्टी होतात किंवा आम्ही तर सांगतो की जो होणारा नवरा असेल त्यांना आम्ही क्लिनिकलाही बोलवून घेतो, त्यांना समजवतो की आपण सहजपणे कंट्रोल करू शकतो. ह्याच्यात त्यांच्या प्रजनन क्षमतेमध्ये किंवा लग्न झाल्यानंतर बाळाला म्हणजे बाळंतपणामध्ये किंवा बाळाला ब्रेस्ट फीडिंग करण्यामध्ये कशातही कुठल्याच क्षमतेमध्ये कमी होत नाही. एपिलेप्सी या आजाराने पण आणि एपिलेप्सीच्या औषधांनी पण हे व्यवस्थितपणे कंट्रोल करू शकतो. आणि असं पण समजवलं जातं की असं बिलकुल नाही की 100% हा लहान मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये हा आजार जाणार आहे. हा कोणाच्या कंट्रोलमध्ये असलेला आजार नाही, पण आपण औषधांनी कंट्रोल करू शकतो. नक्कीच सर, एपिलेप्सी म्हटलं की जसं फिट येतं किंवा झटका येतो, तर अनेकदा काय केलं जातं जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा एखाद्या चामड्याच्या वस्तू नाकाजवळ देतात, वास देतात किंवा एखादा कडक काही हार्ड वस्तू असेल ती आपल्या दातामध्ये पकडायला देतात किंवा दोरीने रोखून धरल्यासारखं त्यांना असं एकदम घट्ट बांधून ठेवतात. तर हे सगळं केल्याने तो झटका येणं थांबतं का? नाही. सो जसं मी म्हटलं, हा प्रकार जेव्हा होतो हा जनरलाइज्ड फिटला होतो, जे शुद्ध हरपणारावाला फिट असतो. तर त्याच्यात जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटात नाही तर ही मुवमेंट्स थांबतात. हे 90% फिट्समध्ये 1.5 ते 2 मिनिटात मुवमेंट्स थांबतात. काही टक्के फिट्समध्ये जर का ते मुवमेंट्स चालू राहिले तर मग पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. पण आता हे जे चांबड्याचा पट्टा किंवा चप्पल सुंगवणं किंवा काही वेळेला तोंडात बोटं टाकणं की जीभ चावली न जाणं, तर त्याच्याने इनफॅक्ट जे बोटं टाकतात त्यांच्या बोटांना इंजरी होऊ शकते. चमचा टाकला जातो तर चमच्याने पेशंटच्या तोंडाला इंजरी होऊ शकते. कांदा फोडला जातो, कांदा तोंडात किंवा नाकात टाकला जातो, त्याच्याने तोंडात इन्फ्लेमेशन होऊ शकतं. रुमाल टाकला जातो बऱ्याचदा, त्याच्याने श्वास नळीत अडकू शकते किंवा श्वास रोखला जाऊ शकतो पेशंटचा. बऱ्याचदा मुवमेंट चालू असताना रश्शी बांधली जाते किंवा हाताने त्यांना पकडलं जातं. हे कधी कधी एपिलेप्सीचे मुवमेंट्स एवढे व्हायलंट असतात की आपण पकडल्याने फ्रॅक्चर होऊ शकतात पेशंटला. सो अशा वेळेला आम्ही हेच समजवतो की जर का आता आपण एक खूप चांगला विषय आहे की जर तुमच्यासमोर जर का कोणाला अशी फिट आली तर आपण सर्वात पहिले काय करावं.
तर सर्वात पहिले तर घाबरू नये, पेशंटचे मुवमेंट्स थांबवू नये, पेशंटला फक्त सेफ कुठेतरी असं मूव्ह करता येत असेल जवळपास तर तिकडे मूव्ह करावा, जिकडे त्यांच्या आजूबाजूला काही टोकदार फर्निचर नाहीये किंवा काचेचा प्रकार नाही किंवा अजून काही शार्प ऑब्जेक्ट्स नाहीयेत, अशा जागेवर नेणं. त्यांना एका कुशीवर झोपवणं. कुशीवर झोपवल्याने कसं तोंडात येणारे जे सिक्रिशन्स आहेत किंवा जीभ चावल्या जाण्यामुळे जो काही रक्त पूल होतं तिकडे, ब्लड असतं ते अन्न नलिकेत न जाता श्वासनळीत गेलं तर मग चेस्ट इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून ते बाहेर येणं, म्हणून एका कुशीत त्यांना झोपवणं, त्यांचे कपडे लूज करणं, समजा कोणी टाय घातलेला असेल, स्कार्फ घातलेला असेल तर ते लूज करणं, एका कुशीत झोपवणं आणि 1.5 ते 2 मिनिटात ते मुवमेंट्स थांबल्यावर मग पेशंटला हेल्प करणं. म्हणजे पूर्ण वेळ पेशंट सोबत राहणं शुद्धीवर येईपर्यंत. पण जर का पेशंट पुढच्या 15 ते 20 मिनिटात शुद्धीवर नाही आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा लगेच जर का दुसरी फिट आली तर ते इंजेक्शन शिवाय थांबत नाहीत म्हणून हॉस्पिटलमध्ये नेणं. किंवा आजकाल मिडाझोलम नावाचं एक औषध आहे, त्याचे स्प्रे अवेलेबल झालेले आहेत, ते आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो घरी ठेवणं. की समजा म्हणजे एकंदरीत ज्या रुग्णाला फिट येते किंवा एपिलेप्सीचे जे लक्षण दिसते त्यावेळेस सर्वसामान्य लोक जी आजूबाजूला त्यांनी ही सगळी काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. सर, जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न की ज्याला जो रुग्ण आहे, ज्याला एपिलेप्सी चा धोका आहे किंवा त्याला एपिलेप्सी झालेली आहे, त्या रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणती कामं केली नाही पाहिजेत आणि आपल्या प्रेक्षकांना देखील तुम्ही यावर काय मार्गदर्शन कराल? तर या रुग्णाने सर्वात पहिले तर काळजी घेतली पाहिजे की लाईफस्टाईल चांगली ठेवावी, हेल्दी ठेवावी. 4 मेन कारणं जे एपिलेप्सीच्या रुग्णामध्ये ज्याच्यामुळे परत फिट येऊ शकते ते आहे अपूर्ण झोप, उपाशी पोट, खूप जास्त आलेला ताप म्हणजे 103 104च्या वर झालेला ताप आणि औषधं स्किप झाली किंवा मिस झाली तर हे मिस करू नये. नियमितपणे औषधं घ्या, वेळच्या वेळेला घ्या, चांगली लाईफस्टाईल ठेवा, झोप, जेवण, खाणं पिणं हेल्दी ठेवा, तुम्हाला फिट्स येण्याचे रिस्क कमी होतील. आणि इन जनरल आपण समाजासाठी हेच आज मेसेज हे करू की अशीच या एपिलेप्सी आजाराबद्दल आपण जाणून घेऊ आणि ही जी जागरूकता आहे ती आपण फैलवू. आपल्या आजूबाजूला कुठे जिकडे पण तुम्हाला माहीत असलेला एपिलेप्सी पेशंट जर असेल तर त्या पेशंटला या आजाराच्या आहारी जाण्याच्या अगोदर आपण त्यांना हेल्प करू, त्यांना सपोर्ट करू, त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन लवकरात लवकर औषधं सुरू करू आणि त्यांना पूर्ण लाईफस्टाईल मध्ये आपण सपोर्ट करू. बरोबर. एकंदरीत जास्तीत जास्त जनजागृती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज तुम्ही झी 24 तास मध्ये आला आणि एपिलेप्सी बाबत योग्य जनजागृती केली त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. थँक्यू. प्रेक्षकांनो, अपस्मारासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर यतीन सागवेकर यांनी काही टिप्स तुम्हाला दिल्या आहेत. योग्य आहार पद्धत असेल किंवा याबद्दलचे गैरसमज दूर करून वेळेवर उपचार घेणे असेल, या सर्व गोष्टींचा अवलंब करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.